डॉक्टर मनोहर रामचंद्र बापट यांची 30 जुलै 2003 रोजी FM गोल्डवर सकाळी 11:05 झालेल्या थेट मुलाखतीचे ध्वनिमुद्रण. रसिकांनो नमस्कार. 100.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. सादर होतो एक कार्यक्रम सखी. आज मी सखी बोलतेय तरी पण आज आपल्या कार्यक्रमात मात्र भेटीला आला आहे एक सखाच म्हटलं पाहिजे. रसिका तेव्हा पुन्हा एकदा मी माधुरी डावराणे आपल्या या कार्यक्रमात स्वागत करते. पहा, या सख्याची ओळख मात्र करून देताना आम्हाला याआधी एक गोष्ट सांगायला लागेल की एका व्यक्तीला किती छंद असावेत बरं. छंद असूनही असू देत, पण त्यात प्रत्येक छंदात जर प्रावीण्य असेल तर हा चमत्कारच म्हणायला हवा नाही का. रसिकांनो पहा, रांगोळी, शिवणकाम, शिवाय माउथ ऑर्गन वाजवणं, नाणी जमवणं आणि त्यात करून पाककलेचा छंद म्हणजे जरा तर असे हे आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर मनोहर बापट. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टर, मगाशी या सगळ्या आपल्या छंदांची यादी सांगितली मी आणि मला वाटतं यापेक्षाही जास्त यादी तुमच्याकडे आहे. हो, तशा आणखीन काही मी ऍड करू शकेन त्याच्यात. म्हणजे माझे काही छंद आहेत, पण काय काय सांगायचा हा प्रश्नच आहे. म्हणजे तुम्ही जर का मला त्याच्यात काही एखादा विचारू शकलात तर मी त्याची तुम्हाला पुढे डिटेल. मग हे सगळे जे छंद आहेत ते नेमके कसे आत्मसात केलात तुम्ही? एवढं सगळं जरा कठीणच होतं नाही? त्याचं असं झालं की एकतर लोकांकडे बघून की आपल्याला ही गोष्ट काय येत नाही. खायची तर पहिल्यापासून आवडच होती लहान असतानापासून. त्यामुळे नॅचरली खाण्याकडे थोडासा, खाण्याचे किंवा खाण्याचे पदार्थ करण्याकडे थोडासा कल जास्त होता. म्हणून खाण्याचे पदार्थ करण्यात मी थोडा जास्त रस घेऊन. म्हणजे पहिली खवय्येगिरी का? हो, तसं म्हटलं तरी चालेल. कारण बाकी जेवणातलं सगळं मी तसं बरंचसं करतो. म्हणजे भात, भाजी, पोळी वगैरे तर मला येतच. तसं चिवडा, काही म्हणजे आल्याच्या वड्या, म्हणजे रेडीमेड गुलाबजाम जे असतात ते करतो. पण माझी स्पेशालिटी जर का तुम्ही असं काही विचाराल तर एक मी वेगळ्या प्रकारची कोशिंबीर पण करतो. अरे वा, सांगा ना. मग ही गाजराची कोशिंबीर आहे. आपण गाजर किसून घ्यायचं आणि त्याच्यात चवीप्रमाणे मीठ, दाण्याचं कूट, खवलेलं खोबरं हे जर का घातलं आणि ते फक्त काय करायचं की आपण तव्यावरती फोडणी करायची. आपण नाहीतर फोडणी एखाद्या कढईत करतो, तर ती जर का तव्यावरती फोडणी केली तर ती फोडणी झाल्यानंतर गॅस विझवून टाकायचा आणि किसलेलं गाजर आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर टाकायच्या आणि गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. आणि मग 2 मिनिटात त्याच्यात जेव्हा थंड होतं त्यावेळेला जर का झाकण काढलं म्हणजे नंतर वरती तुम्हाला जर का डेकोरेशनसाठी कोथिंबीर वगैरे घालायची असली तर जरूर घाला, किंवा चवीसाठी लिंबू पिळायचं असेल तर पिळा. आणि ती जर का कोशिंबीर खाल्ली तर ती ना शिजवलेली ना कच्ची. एकदा करून तर बघा, आवडेल तुम्हाला. तसं पाहायला गेलं तर कोशिंबीर हा प्रकार म्हटला ना तर तो अगदी पूर्णपणे कच्च्या स्वरूपात, थोडंही शिजलेलं काही नसतं. पण ही आपली कोशिंबीर बरीच वेगळी आहे. हो, कारण मी त्याच्यात अर्धवट शिजवतोय, मी शिजवत नाही. मी त्याला नुसती फोडणी दिली आणि गरम तव्यावरती फक्त मी 2-3 मिनिटच ठेवलाय. तिकडनं काढून घेतल्यानंतर त्याची चव वेगळी लागते. अरे वा, खाऊन तर बघा. हवी. बरं, आणखी पण काही पाककृतीविषयी आपण मला बोलला होतात यापूर्वी. एक स्पेशल कॉफी आणि वाईन. काय आपण इन्स्टंट कॉफी करतो, बऱ्याच वेळा ज्याप्रमाणे दूध अवेलेबल असेल आणि आपण किती पाणी घालायचं
आपल्याला दोन्ही गोष्टी परवडेल का नाही पण बघावं लागतं. तर समजा दूध पाणी बरेच वेळा महिला असतात त्या दूध पाणी मिक्स करतात आणि मग ते गॅसवर उकळवतात आणि त्याच्यात चवळीप्रमाणे साखरही घालतात. पण न लक्ष देता जर का त्या उकळलेल्या दुधावर जर का इन्स्टंट कॉफी टाकली तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे की 80 ते 90% ती नाचते. याचं कारण मी अजून शोधलं नाहीये, पण हे कारण शोधण्यासाठी माणसांनी खरोखर त्याच्यात काहीतरी संशोधन केलं पाहिजे. पण तीच जर का आपण 1 मिनिटभर ती गॅसवरून खाली उतरवलं आणि मग त्याच्यात कॉफी टाकली तर ती कॉफी नाचत नाही. हे केल्यानंतर जर का आपण ती पूर्वी जशी आपल्याकडे गरम दूध भैये लोक चढवत असत तशी जर का 2 पातेल्यात घेऊन जर का ती अशी खालीवर चढवली तर त्याला तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढा त्याच्यावरती फेस येतो. आणि त्या सगळ्या फेस आल्यानंतर आपण इन्स्टंट कॉफीला खरी चव असते एक वेगळी, पण त्याच्यावरती जर का तुम्ही वेलचीची पूड टाकलीत तर ती कॉफी म्हणजे मला असं वाटतं की पिऊनच बघावी. अरे वा, मला तर आत्ताच त्याविषयी वाटते. पण खरंच ही पण खूप छान एक वेगळा प्रकार होता. पहिली कोशिंबीर नंतर कॉफी, पण हे दोन्ही आयटम एकत्र न घेतलेले बरे नाही का? नाही अजिबात घेऊ नये. पण आता नाश्त्याची वेळ नाहीये, पण हे नाश्त्याचं न्याहारीचं गाणं ऐकूया आणि आपल्या गप्पा चालू ठेवूया. डॉक्टर, मी मगाचपासून आपल्याला डॉक्टर म्हणून बोलावते आहे, पण मग ही जी पदवी आहे डॉक्टरेट, ही नेमकी कुठल्या क्षेत्रातली? मी 1968 साली विज्ञान संस्था मुंबई इथून फिजिकल केमिस्ट्रीमध्ये प्रोफेसर के.एम. जोशी यांच्या हाताखाली पीएचडी घेतली आणि त्याच्यानंतर मग 1969 साली भारत सरकारची एक ऍडव्हर्टाइजमेंट आली तर त्याच्यात माझं सिलेक्शन झालं. म्हणून मग मी वेस्ट जर्मनीला, त्यावेळेला वेस्ट आणि ईस्ट जर्मनी होत्या, त्यावेळेला मग मी पश्चिम जर्मनीला पोस्ट डॉक्टर रिसर्च करायसाठी गेलो. अरे वा, मग हे किती सालातलं? हे 1969 साली मी जर्मनीला गेलो. आणि मग तिथे जात असताना आता ज्या मी तुम्हाला माझ्या काही हॉबीज सांगितल्या त्यातल्या काही मी बरोबर घेऊन गेलो होतो की आपण आता फॉरेनला चाललोय तर तिकडल्या लोकांना पण आपल्या इकडल्या काही गोष्टी दाखवाव्यात. त्यासाठी मी जसं पाककलेसाठी मी काही मसाले, फोडणीचं सामान हे जसं घेऊन गेलो होतो तसंच मी काही वेताचा मलखांब, बुलबुल तरंग ह्या गोष्टी पण घेऊन गेलो होतो, कारण त्या त्यांना तिकडे नाविन्य होत्या. तो काळही तसा बराच जुना नाही का? फारच जुना काळ म्हटल्यावर आताच्यात आणि त्याच्यात फारच फरक पडलेला आहे. आणि हे मला सुद्धा त्याच्यानंतर मी जेव्हा परत गेलो त्याला मला त्या दोन्हीतला फरक जाणवला. पण मग तिथे तुम्ही वेगवेगळं काय आणि केलं तिथे जर्मनीत? नाही, मी गेल्या काय झालं, मी ऑक्टोबरमध्ये गेलो आणि नेमकी नोव्हेंबरमध्ये लगेच दिवाळी आली. आणि दिवाळी म्हणजे आपण रांगोळी साधारण दिवाळीतच जास्त करून काढतो, तशी आपण रांगोळी दररोज काढतो, पण ते एक प्रतीक म्हणून काढतो. पण दिवाळीत रांगोळ्या मोठ्या प्रमाणात काढतात आणि मी जी रांगोळी काढतो ती आपण चिमटीत धरून काढलेली रांगोळी असते. आता आजकाल जे संस्कार भारतीचे लोक जे आहेत तर ते आपण असं बघतो उंजळीने रांगोळी टाकतात किंवा मोठीने रांगोळी टाकतात, पण ती कला आणि ह्या कलेत फार फरक आहे. तर मी तिथे साधारण जाताना 4-5 किलो रांगोळी आणि वेगवेगळे कलर्स असे तिथे मुद्दामून घेऊन गेलो होतो. कारण हे मी लहानपणीच रांगोळी काढायला म्हणजे मी शिकलो होतो, कोणाकडे शिकलो नव्हतो. पण स्वतः आता म्हणणार होते की नेमकी सुरुवात केव्हा झाली ह्या रांगोळीची? त्याचं असं वेगळ्या प्रांतात शिरकाव? हो, नाही, शिरकाव म्हणजे काय झालं, दिवाळीत आमच्या बिल्डिंगमध्ये बऱ्याच लहान मुली रांगोळी काढायच्या, त्यात माझी बहीण पण काढायची. पण मी त्यांना मदत जेव्हा करायचो, म्हणजे रंग कसे भरावे किंवा काय सांगायचे, टिपके कसे जोडा, तर ती लुडबुड करताना त्यांना त्रास व्हायला लागला. तेव्हा मग माझा भाऊ म्हणाला की तू आपली वेगळी रांगोळी काढ, त्यांना त्यांचं काम करून द्या. तेव्हा फायद्याचं झालं ना तुमच्या? हो, त्यामुळे मी त्यावेळेला मीराबाईचं चित्र काढण्याचा प्रयत्न केला आणि ते खरोखरच चांगलं आलं. आणि त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण ह्याच्यात काहीतरी करू शकू. आणि म्हणून मी ते तिकडे जर्मनीला रांगोळी घेऊन गेलो होतो. आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आल्यानंतर मला मग तिथे माझ्याकडे एक चित्र होतं एका भारतीय बाईचं, तर ते मी रांगोळीचं चित्र तिथे काढायचा प्रयत्न केला. आणि ते जेव्हा काढलं, पण तिथे काही बरेच मला अडचणी सुरुवातीला आल्या, कारण त्यांच्याकडे वॉल टू वॉल कार्पेट असतं. तर मला तिथल्या हाऊसवाईफला सांगावं लागलं की मला हे कार्पेट काढायचं. तर तिच्या पोटात गोळा उठला की हा कार्पेट काढून काय करणार. मग मी तिला एका साध्या जमिनीवर रांगोळी काढून दाखवली 2 ओळी. तर तिला वाटलं ही रांगोळी जाऊ शकते, म्हणजे तिची कार्पेट खराब होणार नाही. आणि म्हणून तिने मला रांगोळी काढायला परवानगी दिली. पण तिथे रांगोळी हा प्रकार तसा नवीनच नाही तिथे. त्यांना हा रांगोळी हे काही माहितीच नाही त्यांना अजिबात. तर मी तिथे रांगोळी काढायला सुरुवात केली आणि मला असं जाणवलं की चुकून मी काळा रंग आणला नाहीये.
तर ते म्हणाले मग तुम्हाला तर काळा रंग कुठे मिळेल म्हटलं इथे. तर त्यांनी मला सांगितलं त्यांच्याकडे सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ते म्हणे की चारकोलच्या गोळ्या विकत घ्या